नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. अरुणाला देशमुखांच्याकडे पोहोचती करून मग जेवण करून श्रीधर परत निघाला. तेव्हा त्याला आपल्या शिरावरची एक मोठी जबाबदारी दूर झाल्याची जाणीव होत होती. अरुणाची सुरक्षितता ही त्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली होती. आता देशमुखांच्याकडे ती अगदी सुरक्षित असेल. विनीताचा आणि त्याच्या बहीण भावांच्या नात्यामुळे त्यालाही धोका होता. हा अरुणाचा इशारा योग्यच होता, पण त्याची अशी समजूत होती की विनीताच्या प्रकारानंतर आता 3 वर्षे उलटली आहेत आणि त्या प्रमाणात त्या आठवणी क्षीण झाल्या असतील. अर्थातच हाही अंदाजच होता, पण सारासार विचार केला तर योग्य वाटत होतं. बंगल्याच्या मागच्या भिंतीतल्या विवराची खोली 10-12 फूट होती. व्यास साधारण 1 फुटाचा होता. त्यातून आत प्रवेश करणं अशक्य होतं आणि धोक्याचंही होतं. अगदी सुरुवातीच्या क्षणापासूनच त्याच्या मनात एक प्रचंड स्फोटाची कल्पना आली होती आणि अनेक बाजूने विचार केल्यानंतरही तीच त्याला योग्य वाटत होती. मुख्यतः हल्लीच्या नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे कितीतरी पर्याय उपलब्ध होते. दूर अंतरावरूनही स्फोट घडवून आणता येत होता. टाइम स्विच लावून काही ठराविक वेळेनंतर अथवा एखाद्या ठराविक वेळेला स्फोट घडवता येत होता किंवा हालचाल, आवाज, उष्णता इत्यादींच्या पातळीवरही स्फोट घडविण्याची व्यवस्था करता येत होती. रात्री 10 वाजता त्याला एकाची गाठ घ्यायची होती. श्रीधर एक शिकला होता. इथे कोण आणि कसं हे प्रश्न विचारायचे नव्हते. त्याहूनही महत्त्वाचं, कोणाच्याही शब्दांवर अविश्वास दाखवायचा नव्हता. सोयीला, सेवेला आणि वस्तूला एक किंमत होती. हो किंवा नाही म्हणा, इतकंच. जो मध्यस्थ होता त्याला त्याने आपल्या हेतूची कल्पना दिली होती. ठीक आहे, अमुक ठिकाणी रात्री 10ला हजर व्हा. तुमचं वर्णन त्याला सांगतो, होऊन जाईल काम. 10ला 2 मिनिटं कमी असतानाच श्रीधर तिथे हजर झाला होता. आधी रेस्टॉरंटच्या दारापाशी तो 3-4 मिनिटं उभा राहिला आणि मग आत एका बूथमध्ये जाऊन बसला. 5-7 मिनिटातच एक बराच उंच, शरीराने किडकिडीत असा इसम बूथमध्ये आला. त्याच्याजवळ साधारण 12x12 साईजची सुटकेस होती. ती त्याने मधल्या टेबलावर ठेवली. सुटकेस उघडून त्याने श्रीधरला आत पाहायची खूण केली. आत साधारण 8x8x4ची जस्ताची वाटावी अशी पेटी होती. तिच्यावरच्या अंगास विजेची तार लावता येईल असे वॉशर नट होते. श्रीधरचं पाहून झालं आहे असं दिसताच त्याने सुटकेस बंद केली. खिशातून एक चपटी डबी काढली. चपट्या डबीत एक घड्याळ होतं. चालू होतं. वेळ बरोबर दाखवत होतं. घड्याळाच्या मागच्या बाजूने 2 तारा निघाल्या होत्या. तारा कुठे जोडायच्या समजलं? प्लस कुणेपाशी लाल रंगाची आणि दुसऱ्या नटला ही हिरवी, समजलं? आता हा घड्याळातला 3रा काटा पहा. या किल्लीने तो हलतो. ज्या आकड्यावर आणून ठेवाल तितके वाजता करंट सुरू होईल, समजलं? हो, मी साधारण कल्पना दिली होती. त्याच्या 10 पट पॉवरफुल आहे. ठीक आहे? हो. पसंत? हो. 16,000 रुपये. तो गृहस्थ थंड आवाजात म्हणाला आणि पैसे हातात येताच एक शब्दही न बोलता निघून गेला. ती बॅग श्रीधर समोर टेबलावरच होती. त्याने हातावरच्या घड्याळात पाहिलं. 10:30 वाजले होते. एक धाडसी विचार त्याच्या मनात आला. आता उशीर कशासाठी? आता सारखी चांगली संधी पुन्हा मिळेलच कशावरून? या रात्रीच्या वेळी तिथे पडक्या वाड्यावर जायचं हा विचार मनाला जरा भिवविणाराच होता, पण केव्हा तरी धाडस करावंच लागणार होतं. दिवसा निवांतपणा लाभेलच याची काय खात्री? पण मनातला खरा विचार हा होता, पुन्हा एकदा एक सारी रात्र या तानाखाली काढायला मन नाखुश होतं. मनाशी त्याने हा उपाय योजला होता खरा, पण त्याने बंदोबस्त होईलच याची काय खात्री होती? निदान आजच्या आज त्याची ही शहानिशा होऊन जाईल. श्रीधरने बॅग उचलली आणि तो बाहेर पडला. बंगल्याचा शेजारचा बोळ अगदीच अंधारात होता. श्रीधरने स्कूटर भिंतीपाशी लावली. डिकीतनं पाऊच उघडला. आत इमर्जन्सीमध्ये वापरता येण्यासारखा एक लहान टॉर्च होता. त्याच्या प्रकाशात त्याने त्या माणसाच्या सूचनांप्रमाणे तारा जोडल्या. घड्याळाची ती किल्ली फिरवून तो लाल काटा बरोबर 12वर आणला. आता मागे फिरणं नाही. एका हातात बॅग घेऊन तो शिडीवरून वर चढला आणि भिंतीवर बसला. शिडी भिंतीवरून ओढून आतल्या बाजूचं सोडण्याआधी त्याची नजर समोरच्या भग्न वास्तूवर गेली. बंगल्याची रूपं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी दिसत असत.
आता या अवशेषांभोवती गूढतेचे रहस्यमय भीतीदायक असं वलय होतं. अंधाऱ्या एकाएकी जागांनी मानवाच्या मनावर नेहमीच दडपण येत असतं आणि एखाद्या वास्तूमागे जर अशी भीषण पार्श्वभूमी असेल तर परिणाम आणखीनच गडद होणार. विलंब लावायला नको होता. श्रीधर शिडीवरून खाली उतरला. गुलमोहराच्या झाडाला वळसा घालून जो त्याच्या चौथऱ्यापाशी आला. लांबवरून एखाद्या घोळक्याचा आवाज कानावर आल्यासारखं वाटत होतं. ही काजळ माया त्याच्या परिचयाची होती. तो चौथऱ्यावर चढला. मागच्या बाजूस गेला. आवाज जवळजवळ येत होता. विविध आवाज जाणवू लागले होते. त्यांचा प्रभाव वाढत चालला होता. त्याला घाई करायला हवी होती. तिथेच त्याने सकाळची ठेवलेली दोरी होती. दोरीच्या टोकास तो दगड तसाच होता. त्याने दगडाभोवतालची दोरीची गाठ सोडली. बोटं किती वेळा दोरीवरून निसटली. आसपासच्या कोलाहलात विचार करणं सुद्धा कठीण जात होतं. शेवटी एकदाची गाठ सुटली. त्याने ती दोरी त्या पेटीभोवती बांधली. दोरीच्या एका विळख्यात ती घड्याळही बांधलं आणि ती पेटी त्या विवरात सावकाश सावकाश खाली सोडली. आवाज आला. इतका अचानक की श्रीधर दचकलाच. हातातून दोरी जवळजवळ निसटलीच. कडाक्याच्या थंडीतही त्याला कपाळावरचा मानेजवळचा घाम जाणवला होता. दात ओठ गच्च आवळून त्याने लक्ष हातातल्या कामावर एकाग्र केलं. पुन्हा आवाज आला. तळ्यातून बुडबुड्यांचा आवाज आला. हातातली दोरी श्रीधरने अलगद विवरात सोडून दिली. आता परत जायचं होतं. क्षणभर त्याला आसपास मागे पुढे पाहायची भीतीच वाटली. काय दिसेल काहीही सांगता येत नव्हतं. पण मग मनाला विलक्षण धीर देणारा एक विचार मनात आला. कदाचित त्याच्यावर एखादा सैतानी घातकी हल्ला होऊ शकेल. कदाचित त्याला प्राणही गमवावा लागेल. पण काही हरकत नाही. त्याने आपलं कार्य पूर्ण केलं होतं. यशापयश त्याच्या हाती नव्हतं. प्राणपणाला लावून प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य त्याने केलं होतं. तो सावकाश उभा राहिला. मागे पुढे डावी उजवीकडे न पाहता नजर फक्त पायांवर ठेवून चौथऱ्यावरून खाली उतरला आणि भिंतीच्या दिशेने चालायला लागला. मागे आवाज आला. घाई न करता धावपळ न करता श्रीधर भिंतीपाशी पोहोचला. शिडीवरून चढणं एक कसरतच होती. हातांना पकड येत नव्हती. पाय लाकडी पायरीवरून घसरत होता. पण शेवटी तो वर पोहोचला. मागे पाहणं शहाणपणाचं ठरलं नसतं. त्याने शिडी भिंतीवरून बाहेर सोडली. शिडीवरून एक एक पायरी करीत तो खाली पोहोचला. सारं अंग घामाने निथळत होतं. रुमालाने चेहऱ्यावरचा मानेजवळचा जमला तेवढा भाग कोरडा केला आणि मग घरची वाट धरली. ब्लॉकवर पोहोचल्यावर त्याने घड्याळाकडे नजर टाकली. 11:15. एक प्रकारच्या तिरमिरीत त्याने मनात योजलेला बेत पार पडला होता. शारीरिक आणि मानसिक ताणाची प्रतिक्रिया आता जाणवत होती. एक स्ट्रॉंग ड्रिंक घेण्याची फार इच्छा होत होती. पण त्याने तो विचार दूर केला. मेंदू आणि शरीर ताळ्यावर असायला हवं होतं. यावेळी कॉफीच योग्य. कॉफीचा मोठा जग हातात घेऊन तो बेडरूममध्ये येऊन बसला. झोपेचा विचारही मनाला शिवला नाही. ही रात्र निर्णायक ठरण्याची शक्यता होती. एकापेक्षा अनेक अर्थांनी कदाचित त्याचा प्रयत्न यशस्वी होईल आणि सर्व काळज्या आणि कटकटी कायमच्या मिटतील. शिवाय सूड घेतल्याचं एक समाधानही मिळेल. पण कदाचित तो अयशस्वी होईल. मग काहीही होऊ शकेल. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकतच होता. 11:30, 11:45. आधी आवाज आला. बाहेरच्या खोलीतून आला. खूप लोकांच्या घोळक्याचा आवाज, हसण्याचा, रडण्याचा, विव्हाळण्याचा. मग बेडरूमचं दार आत ढकललं गेलं. श्रीधरची नजर दाराकडेच गेली. हातातला कॉफीचा मग घट्ट आवळला गेला. दाराच्या आतच ती उभी होती. सुनील म्हणत होता, ती फेअर लेडी, उंच तशीच आडवी, शरीराचा वर्ण तकतकीत पांढरा होता. पूर्वी मिळत असत तसल्या कचकड्याच्या बाहुलीसारखा. गालांच्या आणि कपाळाच्या गोलाईवरून परावर्तित प्रकाशाच्या ठिणग्या उडत होत्या. डोळे मोठे होते, उघडे होते, काळ्या रंगाचे होते. त्यांच्यात बुबुळा नव्हती. उघडलेल्या तोंडातली जीभ काळी होती. दातही काळे होते. पुढे आलेल्या हातांना लांब लांब लाल रंगाच्या अनुकुचितार नख्या होत्या. ती आपल्याबरोबर खोलीत आवाज आणि दर्प आणि भीती घेऊन आली होती आणि अर्थात मृत्यूही. ती जवळजवळ येत होती. श्रीधरच्या हातातला मग खाली पडला, फुटला. त्याच्या मनातली सर्व घालमेल थांबली होती. हा आपला शेवटचा क्षण तर त्याला वाटलं. म्हणजे त्याचा प्रयत्न फसला होता. अर्थात असा प्रयत्न करणारा तो काही पहिला खासच नसणार. पण त्यांच्यासारखाच तोही अपयशी झाला होता आणि त्याचाही बळी जाणार होता. कोणास ठाऊक तो कितवा होता तो.
ही कीड नाहीशी होणार नाही. दर 3 वर्षांनी आपले सैताने भूक भागवून घेणार होते. मानवांच्या पैकीच कोणी कोणी आपल्या वंशाशी बेईमानी करून तिची गुलामी पत्करणार. तिच्यासमोर दरवेळी नवनवीन सावज आणून बांधणार. ते कठीण हात गळ्याला येऊन भिडले. डोळे मिटवून घेऊन त्याने देवाचं नाव घेतलं, श्रीराम. त्याच क्षणी पायांना एक हलकासा धक्का जाणवला. 1 सेकंद गेला, 2, 3, 4, 5. श्रीधरने डोळे उघडले. समोरची आकृती त्याच पवित्र्यात गोठली होती. आणि मग शरीरावरची तकाकी गेली. कचकड्याच्या चेहऱ्यास तडे गेले. मग तो सारा आकारच आत आकरसल्यासारखा झाला. मग नाहीसा झाला. नुसती पांढरी काळी करडी भुकटी हवेतून तरंगत खाली पडली. काय झालं आहे याचा अर्थ उमगायला 5-7 सेकंद जावे लागले. आणि मग उमगलं. त्याने लावून ठेवलेल्या उपकरणाने आपलं काम केलं होतं, यशस्वीपणे केलं होतं. तिकडे तो स्फोट झाला होता आणि त्याच्यासमोर आलेली ही हिंस्त्र आकृती विरघळून गेली होती. नुसती विरघळूनच नाही, तिचा चक्काचूर झाला होता. सर्वस्वाच्या परित्यागासाठी तो काही क्षणापूर्वी सिद्ध झाला होता. पण एखाद्या लंबकासारख्या घटना एकदम दुसऱ्या टोकाला गेल्या होत्या. सर्व गमावण्याच्या ऐवजी त्याला सर्व साध्य झालं होतं. हा झोका मनाला भोवंड आणणारा होता. त्याने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला आणि पलंगावर अंग झोकून दिला. त्या क्षणी त्याला तो निखळ स्वैर आनंद उपभोगायचा होता. विनिता गेल्यापासूनची जवळजवळ 3 वर्ष त्याच्या मनावर सतत एक दडपण होतं. त्या प्रकरणात त्याचा जरी काळीत काही दोष नव्हता तरी केवळ निष्क्रिय निरीक्षकाची भूमिका त्याला असह्य होत होती. आता प्रत्यक्ष हस्तक्षेपाचं समाधान होतं. भूतकाळ आणि भविष्यकाळ मन एखाद्या झोके घेणाऱ्या लंबकासारखं या फेऱ्या घालत होतं. ज्या गोष्टींचा विचार सुद्धा अशक्य होता त्याला आता शक्यतेच्या मर्यादा आल्या होत्या. फक्त उद्या सकाळी प्रत्यक्ष तिथे जाऊन खात्री करून घ्यायला हवी होती. आदल्या रात्रीपासून मन आणि शरीर तानाखाली होतं. पाहता पाहता त्याला झोप लागली. तसे 1-2दा अर्धवट जाग आली. संध्याकाळपासूनचे काही प्रसंग आठवत होते. त्या अर्धजागृतीच्या अवस्थेत खरोखरच काय घडलं आणि कदाचित त्याला स्वप्नातच काय दिसलं याचा उलगडाच होत नव्हता. सकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावरती बातमी होती. अगदी 16 पॉइंटमध्ये छापली होती. स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट. मग खाली तपशील होता. गेल्याच आठवड्यात स्टेशन रोडवरील एका बंगल्याला मोठी रहस्यमय आग लागली होती. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री 12च्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की तिथे जमिनीत सुमारे 40 चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे 20 फूट खोल असा खड्डा पडला आहे. दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दारखिडक्यांची तावदानं या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत. श्रीधर वर्तमानपत्र खाली ठेवतो तोच फोनची घंटी खणखणली. फोनवर अरुणा होती. ती अतिशय एक्साइट झाली होती. श्रीधर तुम्ही बातमी वाचलीत? ती इतकी उत्तेजित झाली होती की तिचा श्वास धापाने येत होता. हो वाचले. बस एवढंच? आणखी काही नाही बोलण्यासारखं? अरुणा मी आता तिथेच जातो आहे. तिथून सरळ बापूकडे येतो, मग सांगतो. नाही मला पण पाहायचंय. त्या बंगल्याबद्दल श्रीधरच्या मनात जेवढा राग होता त्यापेक्षा काकणभर जास्तच तिच्या मनात असणार. तो तिला दोष कसा देणार? ठीक आहे, तयार होऊन राहा. 10 मिनिटात मी येतोच. खरोखरच देशमुखांच्या बंगल्याच्या गेटपाशी ती उभी होती. 20 मिनिटात ते बंगल्याकडे पोहोचले. पण बंगला कसला? आग लागल्यानंतर मागे काही सांगाळा तरी शिल्लक होता. आता तिथे काही नव्हतं. काही म्हणजे काही नव्हतं. त्या जागी जमिनीत एक मोठा खोल खड्डा पडला होता. बंगल्याजवळची झाडं उन्मळून पडली होती. ते गुलमोहराचं झाडही पडलं होतं. त्याच्या मागची भिंतही ढासळली होती. आता ती शिडी कुणाला दिसायला नको आणि नसते तर्क लढवायला नकोत, श्रीधरला मनोमन वाटलं. बघ्यांची ही गर्दी झाली होती. त्यांना आता पोलीस अडवू शकत नव्हते आणि कारणही नव्हतं. त्यांच्यातून वाट काढत श्रीधर आणि अरुणा अगदी पुढेपर्यंत पोहोचले. खरोखरच बांधकामाची कशाचीच खूनही मागे राहिली नव्हती. श्रीधरने लावलेल्या उपकरणाचा अर्थात मागमूसही नव्हता. स्फोटाने उधळले गेलेले दगड, विटा, राडेरोडे चारी दिशांना भिरकावले गेले होते. श्रीधरच्या समोरही त्यांचा खच होता. त्याला त्या ढिगात काही पांढरे तुकडे दिसले. खाली वाकून त्याने त्यातले 1-2 उचलले. तुकडे ठिसूळ होते. त्यांच्यावर लालसर डाग होते. पुरावा नव्हता, पण त्याची जवळजवळ खात्री होती की हे छिलके अस्थिंचेच आहेत, मानवी अस्थिंचेच आहेत. त्याने ते तुकडे अरुणाला दाखवले नाहीत आणि त्याबद्दल तो तिच्याशी काही बोललाही नाही. तिला विनाकारण क्लेश कशासाठी द्यायचे? लोकांच्या हत्या झाल्यानंतर पुढे त्या निष्प्राण शरीरांचं काय होत होतं त्याचा प्रत्यक्ष पुरावाच समोर होता.
त्याच्यासाठी तेवढं पुरेसं होतं. जाऊया का? तो म्हणाला, आता इथे पाहण्यासारखं काही नाही. आता कुठे जायचं? आधी ब्लॉकवर जाऊया. 1-2 गोष्टींबद्दल बोलायचं आहे. तिकडे बापूकडे एकांत असा मिळायचा नाही. मग परत बापूंच्याकडेच? निघतानाच आईने सांगितलं, त्यांना सांग की तुला परत इथेच आणून सोड. किती चांगली माणसं आहेत, नाही? ठीक आहे तर चल. बरोबर नेण्यासाठी अरुणा आपल्या कपड्यांचं पॅकिंग करत होती. तोपर्यंत श्रीधरने कॉफी बनवून आणली होती. दोघं सोप्यावर शेजारीच बसून कॉफी घेत होते. श्रीधर म्हणाला, आजच्या या स्फोटाबद्दलचं काही सांगायचं आहे. तुम्हाला काय माहीत असणार? मला माहीत नसणार तर कुणाला माहीत असणार? अरुणा, तो स्फोट मीच घडवून आणला होता. तुम्ही? हो, पण हे केलं तरी केव्हा? तुम्ही तर सर्व संध्याकाळभर माझ्याच बरोबर होतात. तिथून निघालो. रात्री 10 वाजता एकाची भेट ठरली होती. त्याने हे सर्व एक्सप्लोजिव्ह, टायमर, तारा सगळं काही आणून दिलं. तसे गेले 2 दिवस मी त्या शोधातच होतो. मग तसाच रात्री तिथे बंगल्याच्या जागी गेलो. तिथे मी शोध घेतला. वरच्या 3ऱ्या मजल्यावरच्या बंद खोलीतून पार खाली तळघरापर्यंत जाणारी 1.25 फूट व्यासाची एक पाईपलाईन होती. तिथे दोरीने खाली तो बॉम्ब सोडला. रात्री 11 वाजता. हो, पण तिथे काही जाणवलं नाही. जाणवलं की गलका होता, वास होता, इतरही काही होतं. श्रीधर, तुम्ही म्हणाला होतात की कोणतंही साहस करणार नाही. तुझ्या पाठलागावर ते जर असं दररोज रात्रीचे यायला लागलं तर मला चैन कशी पडणार? गप्प कसं बसवणार? मग काय, इथे परत आलो. एवढ्यात संपत नाही, काहीतरी झालेलंच असणार. हो, इथेही ते आलं होतं. पांढऱ्या कचकड्याच्या एखाद्या बाहुलीसारखा, पण मोठं जवळजवळ माणसाच्या आकाराचंच. अरुणाच्या तोंडून शब्दच निघत नव्हता. 12चा टायमर लावला होता. 12 वाजत आले होते. मला तर खरोखरच वाटलं आपला प्रयत्न अयशस्वी झाला. अगदी शेवटची घटका आली होती आणि त्याच क्षणी तो स्फोट झाला. समोरची बाहुली तडकली आणि मग भुगा होऊन खाली पडली. आता सर्व प्रकरण मिटलं आहे अशी माझी खात्री झाली आहे. अरुणा स्वतःशीच मान हलवत होती. पण मला एक कळत नाही, आपल्या बंद दारा खिडक्यातून याचा प्रवेश होतोच कसा? ते तर अगदी सोपं आहे. सोपं? पहा की, समज एखाद्या अगदी पातळ दोऱ्यावर अतिशय लहान मुंग्या राहत आहेत. त्यांचं विश्व या दोऱ्यांपुरतंच मर्यादित आहे. एका मितीचं विश्व. त्याखेरीज आणखी एखादी मिती असू शकते याची त्यांना कल्पनाही नाही. पण आपण त्यांच्यापैकी एखादी हवेतून मागे पुढे करू शकतो की नाही? त्यांना तो चमत्कारच वाटणार. पण आपण फक्त एक मिती जास्त वापरली. किंवा समज एका अत्यंत पातळ पृष्ठावर द्विमित प्राण्यांची एक संस्कृती उभी राहिली आहे. त्यांच्यात जर काही गणिती असतील तर ते पृष्ठावरील त्रिकोणांच्या कोनांची बेरीज किंवा एका रेषेला काढलेल्या एकच किंवा अनेक समांतर रेषा यावरून त्यांचा पृष्ठ सपाट आहे का वक्र आहे इत्यादी अनुमाने काढू शकतील. पण त्याचं विश्व त्या सपाट द्विमित अवकाशाने सीमित आहे. पण त्यांच्यातला एखादा आपण हवेतून म्हणजे 3ऱ्या मितीतून इकडे तिकडे हलवू शकलो तो त्यांना चमत्कारच नाही का? आता आपलं जग पहा, त्रिमित आहे. आपण जास्त मितींच्या घटनांची कल्पना करू शकतो, त्यांची प्रमेय मांडू शकतो. पण आपण या त्रिमित अवकाशात बंदिवान आहोत. पण 4थी मिती नाहीच, अस्तित्वात नाही असं आपण खात्रीने म्हणू शकतो का? अर्थात नाही. त्या मितीत वावरणारी काही अस्तित्व असतील तर त्यांना आपली बंद दारं थोडी चढवणार आहेत. आपल्याला कल्पनाही नाही अशा वाटांवरून त्यांच्या हालचाली होऊ शकतील. मला तर काही समजतच नाही, अरुणा म्हणाली. माझी कल्पना अशी आहे की त्यांचा काही भागच आपल्या जगात होता, ज्या भागाला आपले नियम लागू होते, ज्या भागांची कालच्या या स्फोटात राखरांगोळी झाली, अगदी ठिकऱ्या उडाल्या. आणि माझा असा विश्वास आहे की आता आपला धोका टळला आहे. श्रीधर, या तुमच्या दोरीवरच्या मुंग्या आणि कागदावरचे प्राणी आणि 4थी मिती हे सारं राहू द्यात. पण हा स्फोट वेळेवर झाला नसता तर, किंवा स्फोट होऊनही त्याचा नाश झाला नसता तर मग काय झालं असतं? माझा जरा तरी विचार केला होतात का? अगं अरुणा, तुझाच तर विचार 24 तास मनात असतो आणि तुला हा तो सततचा धोका निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठीच तर ही माझी सारी खटपट होती. मीच तुला उलट विचारतो, तुला जर काही झालं असतं तर? मग अरुणा, माझ्या आयुष्याला काय अर्थ उरला असता? अरुणा त्याच्याकडे पाहतच राहिली. यापेक्षा स्पष्ट शब्दात सांगायला हवं का? या ना त्या कारणाने तू माझ्या ब्लॉकवर 2-3 दिवस राहिलीस. असं वाटलं की तुझ्यामुळेच ब्लॉकला शोभा येते, तुझ्यामुळेच शब्दाला अर्थ येतो, तुझ्यामुळेच प्रत्येक क्षणाला सोनेरी स्पर्श होतो. आणि शेवटचा ऐक, यात कोणतीही मर्दुमकी नाही. काल रात्री अगदी निर्वाणीचा क्षण आला, तेव्हाही मनात विचार हाच होता, हरकत नाही माझा बळी गेला तरी, पण जर त्यामुळे तू कायमची सुरक्षित होणार असशील तर माझ्या आयुष्याचं चीज झालं, बलिदान फुकट गेलं नाही असंच मी समजेल. श्रीधर. थांबा, व्हिडिओ अजून संपलेला नाही. हां, आता सांगा, कशी वाटली कथा?
खूप मोठी होती ना. तुमच्या सोबतीमुळेच आपण ही कथा पूर्ण करू शकलो. काही गोष्टी बोलायच्या आहेत. मित्रांनो, आपण दररोज कथा प्रकाशित करतो, पण मध्ये काही अडचणी आल्यास थोडा खंड पडतो. हे तुम्हाला माहीतच आहे. पण मग ह्या अडचणी कोणत्या? एवढे काय त्यात? व्हिडिओ नियमित नसले तर आम्ही चॅनल अनसबस्क्राईब करू अथवा तुमचे व्हिडिओ बघणे सोडून देऊ, अशा सुद्धा कमेंट्स आम्हाला आल्या. नव्या लोकांनी कमेंट्स केल्या असत्या तर आम्हाला सुद्धा काही वाटले नसते. पण आपल्याच जुन्या, जे खूप आधीपासून आपल्याशी जोडले गेले आहेत, ज्यांनी आपला संघर्षाचा काळ बघितलाय, त्यांच्यासुद्धा अशा कमेंट्स बघून फार वाईट वाटलं. अडचणी इतक्या क्षुल्लक असतात की त्या प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. रेकॉर्डिंग करताना बॅकग्राऊंड नॉईस येणे हे तर सगळ्यात मोठे कारण आहे. शेजाऱ्यांच्या घरी चाललेली आदळआपट, कधीतरी खूप साऱ्या वाहनांचा आवाज, शांतता म्हणून अगदी सकाळी 5 ते 6 रेकॉर्ड करावं म्हटलं तर पक्ष्यांची चिवचिव. 1 मिनिट, उदाहरण दाखवतो. या सगळ्या गोष्टी पार पडून आपला ऑडिओ रेकॉर्ड होतो, एडिट होतो, आणखी पुढे बऱ्याच प्रोसेसमधून व्हिडिओ तयार होतो. व्हिडिओ न येण्यामागे अनेक कारण असू शकतात. आता तुम्हीच सांगा, रोज 20 मिनिटांचे एव्हरेज व्हिडिओ आम्ही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता बनवतो आणि त्यात आपल्याच सदस्यांच्या अशा कमेंट्स वाचून आम्हाला काय वाटत असेल? मी तुमचे नाव घेऊन तुम्हाला पॉईंट आऊट करणार नाही. स्वतःसाठी आम्ही कधीही सुट्टी घेत नाहीत. आता मध्येच एकदा लॅपटॉपला प्रॉब्लेम आला होता, तो सुधरवला. पण या छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टी जर तुम्हाला सांगत गेलो तर हे चांगले वाटेल का? नक्कीच नाही. आणखी एक, आपले सबस्क्रायबर्स काउंट का वाढत नाहीत? आमच्याकडून काही कमी पडत असेल तर नक्की सांगा. पण एखाद्या चॅनलचे यश हे त्याच्या सबस्क्रायबर्सवर डिपेंड करते, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. आपल्यासारखे कंटेंट तुम्हाला क्वचितच इतर कुठे सापडेल. मग का असे आपले चॅनल लहान राहते आहे? दिवसाला फक्त 2-3 हजार व्ह्यूज. कथा नियमित येतात, मोठ्या येतात. तुमच्यातील प्रत्येकाचे हे हक्काचे चॅनल आहे. आम्हाला माहिती आहे. काही जण म्हणतील आता की नियमित प्रयत्न करत राहा, व्हिडिओज रोज टाका, सबस्क्रायबर्स नक्की वाढतील. मागच्या 1.5 वर्षांपासून आपण तेच करत आहोत. तरीसुद्धा आपला सबस्क्रायबर काउंट तुम्ही बघू शकतात. इतरांना आपल्या चॅनलबद्दल जर माहीत नसेल तर त्यांना त्याबद्दल सांगणे हे तुमचे काम आहे. तुम्ही शेअर करतात, इतरांना आपल्या चॅनलबद्दल सांगतात, असेच आम्ही समजतो. तुमच्याकडून आमची कसली अपेक्षा नाही. फक्त तुम्हाला आवडलेल्या कथा तुमच्या मित्रमंडळीत, तुमच्या कुटुंबियांना जर तुम्ही दाखवल्या तर नक्कीच थोड्याफार प्रमाणात आपले चॅनल मोठे होईल. आणखी एक, शॉर्ट स्टोरी हा प्रकार पुन्हा चालू करत आहोत. सत्य घटना, अनुभव यांना जरा जास्त फोकस करून आता यापुढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. अंधश्रद्धेला खतपाणी घालणे हा काही आमचा उद्देश नाही. असेच चॅनल मोठे होतात. तुमचे काही अनुभव असतील, तुम्हाला काही भयानक गोष्टी माहीत असतील, म्हणजे जनरली तुमच्या आजी आजोबांनी सांगितलेल्या, अथवा तुमच्या गावातील काही घटना, तुमच्या शहरातील, तुमच्या सोसायटीतील काहीही, अगदी काहीही घटना तुम्ही आम्हाला सांगू शकतात. अगदी तुमच्या हक्काचे चॅनल आहे. तुम्ही आम्हाला aghormehfil666@gmail.com ला तुमच्या कथा पाठवू शकतात. ठीक आहे, तर मग भेटूया पुढील कथेत. तोवर काळजी घ्या.